नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं द अजित शो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, इथे मिळेल तुम्हाला शेतीचं ज्ञान, हसण्याची मजा आणि बरंच काही। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कांद्याविषयी माहिती। तर शेतकरी मित्रांनो, सध्या ढगाळ वातावरण आहे। ढगाळ वातावरणामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं कांद्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाले। त्यामध्ये काय होते मित्रांनो, तर सध्या आपण कांद्यामध्ये बघत आहोत आपल्या कांद्याची साईज ही होत नाही। दुसरं काय होतं मित्रांनो, तर ही पूर्ण पात आपल्याला याच्यावर भरपूर करपा पडलेला दिसत आहे। तिसऱ्या याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो, कांद्याला पूर्णपणे पीळ पडत आहे। आपल्या कांद्याला सरासरी 3 महिने होऊन गेलेत असं बरेच शेतकऱ्यांना झालेलं आहे। पण काय होतंय की आपल्या कांद्यावरती पांढरे डाग असतील, पातीमध्ये पिवळापणा असेल, किंवा आता नवीन फुटणारी जी पात आहे याच्यामधून येणारी ही पात देखील आपल्याला पिवळी दिसत आहे। ही समस्या बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। याचं कारण काय आहे तर मित्रांनो, चालू असणारा पाऊस आणि वातावरणामध्ये झालेला बदल। आपण यावर्षी पाहू शकतो 12 मेला सुरुवात झाली आहे पावसाची। तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या इथं पाऊस पडला आणि पूर परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे शेतकऱ्याचं अगोदरच नुकसान झालेलं आहे। त्यातून आता कांदा लागवडमध्ये सुद्धा मित्रांनो शेतकऱ्यांना भाव मिळत नाही। आणि भाव नसल्या कारणानं बरं जाऊ द्या, भाव नाही कमीत कमी पण कांदा चांगल्या प्रकारे आणू शकतो, पण कांदा सुद्धा यावर्षी मित्रांनो चांगला आलेला नाही। तुम्ही बघू शकता कांद्याची मुळी वाढत नाही, कांद्यामध्ये आपल्या थ्रिप्स आहे, भरपूर प्रमाणात थ्रिप्स आहे, आळी आहे, अशा बऱ्याच समस्या आपल्या कांद्यामध्ये आहेत। आपल्या कांद्यामध्ये सध्या हा कांद्याची साईज ही झाली की कांदा नासायला लागलाय। एक आड करून कांदा नासायला लागलाय, बाबा करावं काय ही टेन्शन आहे शेतकऱ्याला। तुम्ही काय करा मित्रांनो, जर कांदा नसत असेल तर यामध्ये सल्फर आपल्या शेतामध्ये टाकायचा आहे। बेसल डोस आपण टाकतो त्यासोबत सल्फरचं प्रमाण वाढवा, सल्फर टाका। आणि फवारणीमधून मित्रांनो शक्य असेल तर तुम्हाला यामध्ये बोरान आपल्याला फवारायचं आहे, त्यासोबत कॅल्शियम नायट्रेट ह्यासोबत घ्यायचं आहे। तसेच यासोबत मित्रांनो अमिस्टर टॉप हे चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आहे, किंवा कॅब्री टॉप, ह्या दोन्हीपैकी एक बुरशीनाशक घ्या। आणि याच्यामध्ये टॉनिक म्हणून बायोझाईम घेऊ शकता आणि कीटकनाशक म्हणून ॲक्ट्रा घेऊ शकता। ह्याचं जर तुम्ही मित्रांनो कॉम्बिनेशन घेतलं तर तुमचा जो कांदा नासलेला आहे, आता तुम्ही म्हणता बाबा नासला कांदा फवारणी केली जर नीट झाला नाही, नीट होणार नाही। आता बऱ्याच जास्त काय असते बाबा, आता आपण म्हातारा झालं म्हणून त्या टॉनिक चाललं म्हणजे ते काय तरणं होत नसते। ह्याच प्रकारे ह्याची गोष्ट असते। एखादं जर खराब झाला असेल तर तो खराब नीट होणार नाही कांदा, त्याच्या बाजूचा कांदा नासणार नाही, ही महत्त्वाचं पॉईंट आहे। प्रत्येकाने शेतामध्ये जाऊन दररोज चक्कर मारले पाहिजे कांद्यापाशी, तुमचा कांदा बघितला पाहिजे की कांदा नसत असेल तर तुम्ही कांद्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। ह्या वातावरणामध्ये तुम्ही मित्रांनो कांद्याची काळजी घ्या म्हणजे घ्या। आता बरेच शेतकरी मित्रांनो काय करतात की घरी आपल्या दारू फवारतात, कोणी गवतर फवारते, पण त्यांना प्रमाण माहीत नाही। तुम्हाला सांगतो मित्रांनो, गवतर असेल किंवा दूध असेल हे काय करतं तर तुमच्या पातीवर येणारं थ्रिप्स असेल हे कंट्रोल करतं। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आज हे सुद्धा मी प्रमाण सांगतो। जर एखाद्याला आपल्या शेतामध्ये जर फवारायचं असेल तर 15 लिटर म्हणजे 20 लिटरच्या पंपासाठी आपण 100 ml किंवा 80 मिली हे गवतर घ्यायचं आहे, गाईचं गोमूत्र, आणि दूध हे आपण निरसं त्याचप्रमाणे 80 किंवा 100 ml म्हणजे एका पंपाला आपण घेऊ शकता। ह्याची देखील आपण फवारणी करू शकता। दुसरा आहे मित्रांनो दारू। शक्यतो मित्रांनो दारू फवारा, पण केव्हा फवारायची ह्याचं वेळापत्रक असतं। बरेच शेतकरी काय करतात, अंडी दारू उद्या फवारतात, उद्या लगेच दुसऱ्या दिवशी फवारतात, असं करू नका। त्याची फवारणी 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा करा दारूची फवारणी करायची असेल तर यामध्ये आपण एका पंपाला 50 मिली दारूचं प्रमाण घेऊ शकता। यामध्ये काय होतं तर त्यासोबत जे थ्रिप्स असतात ते दारूमुळे कंट्रोल होऊ शकतात। त्यामुळे दारूचं प्रमाण जास्त घेऊ नका, पण कमी प्रमाणात घ्या। तुम्हाला घरच्या घरी आहे दूध आणि गवतर याचा उपयोग करू शकता। दुसरा प्रकार आहे मित्रांनो, सध्या कांद्यामुळे आपला पीळ पडत आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतंय बाबा, दुकानदार देतात की औषध देतात, तुम्ही त्या कांद्यावरती फवारता जाऊन आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवस असेल किंवा 3 दिवसांना त्यांना फोन करून सांगता की आमच्या कांद्यावरचा पीळ हा नीट झालेला नाही किंवा झालेला तयार नाही। असं होत नाही मित्रांनो, जो पीळ पडलेला कांदा असतो तो पुन्हा नीट होणार नाही। त्याच्यामुळं तुमच्या त्या कांद्यावरती पीळ पडला असेल तर त्याच्या बाजूचा कांदा म्हणजे ज्या शेजारचा कांदा जो आहे तो पीळ पडण्यापासून वाचला जाईल। त्याच्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे। तर त्यासाठी आपण फवारणीमध्ये तुम्ही काय शकता, सुरुवातीला बघायचं मित्रांनो हा पीळ कशामुळे पडतो तर थ्रिप्स असतो ना, तो थ्रिप्स आपल्या कांद्यावरती येऊन ह्या ठिकाणी बघू शकता आपण की चाटतो आपल्या पातीला, आणि चाटल्यानंतर या ठिकाणी असा पीळ पडतो किंवा ह्याच्यामध्ये आपला पांढरा डाग पडतो आणि त्यानुसार कांद्याला पीळ पडत असतो। म्हणजे थ्रिप्स कंट्रोल करणं आपल्याला काळाची गरज असते। तर थ्रिप्ससाठी काय करायचं मित्रांनो, चिकट सापळे असतील आपल्याकडे, पिवळे निळे सापळे आपण लावू शकता कांद्यामध्ये। दुसरं महत्त्वाचं आहे थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला मग सांगितलं की ॲक्ट्रा किंवा कराटे असेल, किंवा थ्रिप्ससाठी अजून बरेच मार्केटमध्ये औषध आहेत, आपल्या दुकानदारांना विचारून ते आपण घेऊ शकता। बुरशीनाशक म्हणून मित्रांनो याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं कॅब्री टॉप असेल, अमिस्टर टॉप असेल किंवा स्प्रिंट असेल। शक्यतो मित्रांनो पावसाळी वातावरणामध्ये लिक्विड स्वरूपाची बुरशीनाशक आपण यामध्ये वापरा, आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं स्टिकर वापरा।
त्यामध्ये टॉनिक तुम्ही आता सध्या 19 मित्रांनो वापरू नका, कांद्याची पात वाढवायची गरज नाही सध्या. तर यामध्ये आपण 13-40-13 हे आपण विद्राव्य खत आपण यामध्ये वापरू शकता. ते पात करपत आहे किंवा त्याच्यामध्ये करपा आहे तो आपण येऊन बघा शेतामध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला दिसल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो जसं बुरशीनाशक म्हणून चांगल्या पद्धतीने तुम्ही अँट्राकोल वापरू शकता किंवा आपल्या मार्केटमध्ये स्प्रिंट आहे, तर ते नसेल तर रेडीमेड गोल्ड आहे. यापैकी कुठलंही एक औषध घ्यायचं मित्रांनो. त्यासोबत कीटकनाशक म्हणून तुम्ही आलिका, आणि जर तुमच्या पातीमध्ये आळे असेल तर तुम्ही आलिका हे स्वस्त आणि शेतकऱ्यांना मस्त औषध आहे, आलिका वापरू शकता. त्यामध्ये टॉनिक म्हणून मित्रांनो तुम्ही बायोविटा हे चांगल्या प्रकारचं टॉनिक आहे, सीवीड आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे वापरू शकता. त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं स्टिकर जे सिलिकॉन बेस असेल ते आपण वापरू शकता. मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होत आहे, तर या ठिकाणून तुम्हाला एक अशी पिवळी पातमधून दिसते, पूर्ण पात हिरवी असते आणि मधलीच एक पात असते ती पिवळी असते. तर त्या पिवळी पातीसाठी मित्रांनो काय करायचं आहे, चांगल्या प्रकारचं एक अँट्राकॉल हे बुरशीनाशक आपण वापरू शकता. त्यासोबत जर पिवळी पात दिसत असेल भरपूर प्रमाणात तर त्यामध्ये झिंक घ्या, एखादं टॉनिक घ्या चांगल्या प्रकारचं, आणि दुसरं विशेष महत्त्वाचं स्टिकर घ्या आणि कीटकनाशक तुम्हाला जे स्वस्त पडतं कीटकनाशक, जसं निंबोळी अर्क आहेत, कराटे आहे, ॲक्ट्रा आहे, आलिका आहे, कुठल्याही प्रकारचं एखादं कीटकनाशक घ्या, या तुमचं पिवळेपणा दूर होईल. हा व्हिडिओ जे आपला कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा. आपल्या चॅनलला खाली सबस्क्राईब बटन आहे, सबस्क्राईब बटन दाबा, त्याच्या बाजूला घंटी येईल त्या घंटीला दाबा. धन्यवाद.